आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेले 1-1.5 वर्ष झालं शिवेंद्रराजे या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत की टाटा कन्सल्टन्सी आणि एक नगरपालिका म्हणजे नगरपालिकेने ह्या जागा दिली CIIT म्हणून हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टसाठी टाटा कन्सल्टन्सी जवळजवळ 97 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार, राज्य शासनाची एक 25% इन्व्हेस्टमेंट असणार आहे. हा प्रोजेक्ट करत असताना जो ग्रॅज्युएट म्हणजे आपण कुठलं सुद्धा डिग्री म्हणा किंवा डिप्लोमा म्हणा झाल्यानंतर जो जॉबसाठी जो मधला स्पॅन असतो किंवा एक्सपिरियन्स लागतो, तर त्या ह्याच्यासाठी टाटा कन्सल्टन्सीचा हा प्रोजेक्ट इथं चालू होणार आहे की जो मधला स्पॅन आहे त्यासाठी तो भरून काढायचा. म्हणजे 4.0 जो प्रोजेक्ट आहे म्हणजे AI आलं, तुमचे CNC मशीन असू देत किंवा रोबोटिक वेल्डिंग असू दे, ह्या गोष्टी सगळ्या ह्या ह्याच्यातनं हे ट्रेनिंग देणार त्या मुलांना. आणि त्याचं सर्टिफिकेशन असणार महाराष्ट्र शासनाचं आणि टाटा कन्सल्टन्सी, जिथून तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा हे मिळणार किंवा स्टार्टअपसाठी जे इंडस्ट्रीला स्टार्टअप लागतो त्या स्टार्टअपसाठी सुद्धा ह्या इथून मुलं तयार होतील. आणि हा मध्यवर्ती भागांमध्ये ज्याच्यापासून आपलं स्टँड सुद्धा एक इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, सगळे कॉलेजेस 15 मिनिटाच्या अंतरावर आहेत. परत हा सेंट्रल प्लेस दोन्ही सातारा शहर आणि जावली तालुका, इथून ह्याचा सेंट्रल प्लेस हा शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून शोधून काढलाय नगरपालिकेच्या माध्यमातून. तर नगरपालिकेने आपण ह्यांना जागा द्यायची 1 एकर. त्याचा आम्ही ज्या येणाऱ्या जनरल बॉडी असू त्या जनरल बॉडीत हा विषय घेऊ आणि आपल्या शहरातल्या मुलांसाठी एक चांगली संधी शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून इथं उपलब्ध झाली. त्याबद्दल मी टाटा कन्सल्टन्सीचे जे अधिकारी आले त्यांचं स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट मार्गी लावावा एवढी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.